नमस्कार सर्वांना, श्वेताजित व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आहे म्हणजे 4 तारखेला आहे सह्याद्रीचा 4 ऑगस्टला सह्याद्रीचा वाढदिवस होता म्हणजे आहे। तर आम्ही अगोदरच गेलो होतो कारण का परत सुट्टी वगैरे असते त्यामुळे, आणि त्या दिवशी बहुतेक सुट्टी असल्यामुळे आम्ही अगोदरच गेलो होतो म्हणजे तिचं सेलिब्रेशन करण्यासाठी। आम्ही मतिमंद मुलांची शाळा इस्लामपूर येथे आहे आणि खरंच तिथले म्हणजे सर्वजण कार्यकर्ते खरंच खूप छान सर्वांचे म्हणजे सर्व मुलांकडं लक्ष देतात। आम्ही तिथं गेल्यानंतरच आम्हाला समजलं आणि म्हणजे एवढी म्हणजे खरंच त्या मुलांकडे बघून वाईट पण वाटत होतं। आणि इस्लामपूरमधील पण भरपूर होती, बाहेरची पण होती आणि एकूण टोटल अशी 40 मुलं आहेत। तर आमचं पण स्वप्न आहे की म्हणजे हा बाबा आपला पहिला पेमेंट येईल त्यावेळेस आपण नक्की तिथे मदत करायची। आणि सह्याद्री कधी केक कापते असं तिचं पण झालं होतं कारण का लहान असल्यानंतर जास्त आवड आणि सर्वजण खरंच त्यांना सर्वांना म्हणजे एवढं त्यांना कळत नाही त्या मुलांना एवढे म्हणजे ते मतिमंद आहेत की म्हणजे त्यांना सर्व असं भरवणं काही कळत नाही, असं काय खायचं कसं काय। पण त्या तिकडं ज्या कार्यकर्ते आहेत म्हणजे मॅडम वगैरे आहेत त्या खरंच त्या मुलांना असं पाणी वगैरे सर्व काही पाहिजे ते स्वतः त्यांना असे भरवून वगैरे असं, तर खरंच खूप छान वाटलं। आणि म्हणजे काही इस्लामपूरमधली पण आहेत, मग ती त्यांचे आई वडील त्यांना सोडतात परत संध्याकाळी आणायला जातात आणि खरंच त्यांच्याकडे बघून म्हणजे असं वाईट पण वाटतं आणि काय म्हणजे असं दिसायला वगैरे मुलं छान होती। पण ठीक आहे, कसं असते जे व्हायचं आहे ते होतंच। आणि चाललेलं कटिंग वगैरे झाली केकची आणि मग मॅडम वगैरे आल्या पुढं, मग केक वगैरे कटिंग वगैरे सर्वांना आणि त्यांना खूप छान वाटलं ज्यावेळेस त्यांनी बॉक्स आणलेला असं म्हणजे काहीतरी आज आहे असं। तर खूप खुश होती मुलं ती, गेल्या सर्वांनी टाळ्या वगैरे वाजवल्या। तर खरंच तो आनंद बघून तर आम्हाला लई भारी वाटलं आणि सर्व खुश होते कारण का त्यांना माहीत होतं की आज काहीतरी आपल्याला भेटणार आहे याच्या ह्याने खूप ती खुश होती आणि बघू शकता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद। तर नक्की सहकार्य करा त्यांना पण तुम्ही खरंच। आणि माझी तर इच्छा आहे ज्या वेळेस माझं फर्स्ट पेमेंट होईल त्यावेळेस मी नक्की तिथे जाणार आहे आणि जो काही माझा इन्कम येणार आहे त्यातले थोडे का होईना मी नक्कीच त्यांच्यासाठी देणार आहे कारण का खरंच नशिबवान आपण आहोत की